ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ರಕ್ತದಾನಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ ಒಂದು ಧ್ಯೇಯ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು KLE ಶ್ರೀ BM ಕಂಕನವಾಡಿ ಆಯುರ್ವೇದ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ದ್ವಿತೀಯ ವರ್ಷದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನುಕ್ಕಡ್ ನಾಟಕ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಬೀದಿ ನಾಟಕದ ಮುಖಾಂತರ ರಕ್ತದಾನದ ಮಹತ್ವ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ರಕ್ತದಾನ ಮಹಾದಾನ ಈ ಒಂದು ಬಹಳ ಜನಕ್ಕೆ ಏನೈತಂದ್ರೆ ನಾವು ರಕ್ತ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ನಾವು ಕಮ್ಜೋರ್ ಆಗ್ತೇವೆ, ನಾವು ಅಶಕ್ತ ಆಗ್ತೇವೆ, ನಮ್ಮ ಇಮ್ಯುನಿಟಿ ಪವರ್ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತದೆ, ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನೆಯೊಳಗೆ ಅದು ಪರಂಪರೆ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಒಂದು ಕಾರಣ ಕೊಟ್ಟು ರಕ್ತದಾನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಮಗೇನಾಗ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಇದಕ್ಕೆ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ತೊಗೊಂಡ್ರೆ 11,000 ಯೂನಿಟ್ಸ್ ಬೇಕು. ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದು ಈಗ 7,000 ಯೂನಿಟ್ಸ್ ಸಿಗಾಕತ್ತಾವ. ದಯವಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೀದಿ ನಾಟಕದ ಮುಖಾಂತರ ಜನರಲ್ಲಿ ಮೂಢನಂಬಿಕೆಯನ್ನು ತೆಗೆದ ಜಾಗೃತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ನಾಟಕದ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು. गोष्ट मेलाची जन्माची वाचवण्या जीव दुसऱ्याचा तुम्ही सवय करा रक्तदानाची. वाचवण्या जीव दुसऱ्याचा तुम्ही सवय करा रक्तदानाची. अरे काय चालू आहे तुमचं रक्तदान कळत नाही तुम्हाला? फोन चालू आहे माझा, शांत बसा थोडा. अंजू काय झालं? कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा, माझ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झालाय. कोणीतरी ॲम्ब्युलन्स. तुम्ही फोटो काय करताय? उठ ना गं. हे बघ तुला काय नाही होणार. हे बघ डॉक्टर आले, ॲम्ब्युलन्स आली. उठ ना गं, काय नाही होणार तुला. उठ ना. हे बाळा उठ ना प्लीज, तिला वाचवा. अंजू मला काही नाही होणार तुला. हे बघ डॉक्टर आले, काही नाही होणार. हे बाळा डॉक्टर वाजेल ना. डॉक्टर तुला काही रक्त वाया गेला आहे. आपल्याला लवकरात लवकर रक्ताची सोय करावी लागली आहे. डॉक्टर काही करा पण माझ्या बहिणीला वाचवा. डॉक्टर तिचा रक्तगट काय आहे? O निगेटिव्ह. डॉक्टर O निगेटिव्ह अवघड आहे थोडा, पण लवकरात लवकर तुम्ही रक्ताची सोय करा, नाहीतर तिचा जीवही चालू शकतो. हो डॉक्टर. हॅलो आई. हॅलो आई. हा पण बोल ना, काय झालं? आई आपली अंजू ग. आई आपली अंजू, तिचा ऍक्सिडेंट झालाय. आई काय? आणि तू कुठे होतीस त्यावेळेस? आई ते सगळं सांगायची वेळ आहे का आता? अगं तू कुठे सांग पहिला मला. आई आम्ही आता डॉक्टरकडे आहोत. डॉक्टरकडे खूप रक्त दिलंय. तिचं ब्लड ग्रुप सुद्धा O निगेटिव्ह आहे. रक्त कुठेच मिळत नाही. आई काहीतरी कर. मी बघते. थांब बाळा, मी बघते. ऐक ना गं. ऐक ना गं बाळा, आपल्या अंजूचा ऍक्सिडेंट झालाय ग. तिला रक्ताची खूप गरज आहे ग. बाळ येतेस का तू लवकर? हा काकी लगेच येते. मी लगेच येते. हो बाळ, तुझं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे ना ग. प्लीज ये ना बाळा. प्लीज, अंजूचं खूप रक्त गेलंय ग. काकी आता एक इमर्जन्सी आहे, नाहीतर मी लगेच दिलं असतं. अगं असं करू नको ग बाळा. ये ना बाळा प्लीज, खूप गरज आहे ग तिला. प्लीज अगं ये ना. इमर्जन्सी आहे काकी, नाहीतर मी दिलंच असतो. हॅलो आशू बाळा, ऐक ना, आपल्या अंजूचा ऍक्सिडेंट झालाय ग. ऍक्सिडेंट कधी कसं झाला? अगं बाळा ते सांगायची वेळ नाहीये ग. ये ना ग बाळा, तिला रक्ताची गरज आहे. तिची ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे ना ग. काकू ऍक्च्युली मी आलेच नसते, पण मी जरा बाहेर गाव येणं सो मला यायला 1 दिवस बाळा असं काय करतेस बाळा? ये ना बाळा. ओ दादा, माझ्या मुलगीचा ऍक्सिडेंट झाला. तिला खूप रक्ताची गरज आहे. चला ना माझ्या
माझ्यासोबत. रक्तदान जमत नाही ते इम्युनिटी कमी होते हो त्याच्यानं. त्यात कोरोनाचं काल चालू आहे. नाही 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 दादा असं काय दिलंच नसतं. असतं. नाही दादा नाही मी तुमचा नाही हात जोडते दादा. दादा असं करू नका दादा. दादा दादा चला ना. ओ ताई ताई माझ्या मुलगीचा ऍक्सिडेंट झालाय हो. चला ना ताई चला प्लीज चला. मला माहित नाही का स्त्रियांनी रक्तदान करत नाही. ताई असं काय नसतं ताई. ताई तुम्ही स्त्री आहे ताई. ताई मी तुमचा हात जोडते. ताई चला ना ताई. चला ना. ओ दादा माझ्या मुलगीचा ऍक्सिडेंट झालाय हो. तुमच्याच वयात मुलगीच्या वयाची आहे हो दादा. चला ना तिला खूप रक्ताची गरज आहे दादा. अहो ताई अहो मी शाकाहारी आहे. मी रक्त देऊ शकत नाही तर मी दिल्याचं. असं असं काही नसतं दादा. दादा मी तुमचा हात जोडते. नाही दादा नाही चला ना नाही दादा. माझं रक्त दादा होत चला. नाही नाही नाही. ओ दादा तुम्ही चला. दादा चला ना दादा. डॉक्टरांची ठीक आहे ना. ठीक होईल ना डॉक्टर. सॉरी रक्ताच्या अभावीमुळे मी तुमच्या बहिणीचा जीव नाही वाचू शकले. खरंच खूप सॉरी. दादा दादा प्लीज दादा चला ना. अगं रक्त नाही मिळालं. गेली का अंजू आपल्याला सोडून. काय बोलतेस तू सुमित्रा. आपली अंजू आपल्याला सोडून गेली. आई ओ निगेटिव्ह रक्त कुठंच नाही मिळालं आई. हे तर होणारच होतं. आज यांच्या मुलीला रक्त मिळालं असतं तर तिचा जीव नक्कीच वाचला असता. काय हे गैरसमज. कोणी म्हणतंय इम्युनिटी कमी आहे. कोणी म्हणतंय मी शाकाहार करतो तर कोणी म्हणतंय मी स्त्री आहे. अगं स्त्री तू आहे देवीचं रूप. रक्त तू देऊ शकतेस खूप. अहो दादा इम्युनिटी होत नाही कमी. रक्तदानाची ठेवा तुम्ही हवी. अहो दादा करता तुम्ही शाकाहार. अहो दादा करता तुम्ही शाकाहार. पण असं काहीच नसतं. त्यामुळे रक्त दिल्याने कोणाचाही कधीच काही होत नाही. ह्याचे काहीच दुष्परिणाम होत नाहीत. दिलच असतं म्हणत म्हणत पाय रंगी काढला रे. रक्त नाही भेटलं म्हणून पोरीचा जीव गेला रे. रक्तदानाचं महत्व समजून तुम्ही घ्या ना रे. समजून तुम्ही घ्या. रक्त तुम्ही द्या. जीव तुम्ही वाचवा रे. जीव तुम्ही वाचवा रे. पुण्य तुम्ही कमवा रे. पुण्य तुम्ही कमवा रे. जीव तुम्ही वाचवा रे. जीव तुम्ही वाचवा रे. पुण्य तुम्ही कमवा रे. तर लोक हो हे काटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये वसाहत वाढत होती. त्या वसाहतीमध्ये एक घटना घडली. ती सत्य घटना आपण आता प्रस्तुत करत आहोत. हॅलो डॉक्टर. हॅलो बोला. आमच्याकडे एक इमर्जन्सी होती. ब्लड लॉस ही खूप झालेला आहे पेशंटचा. अच्छा इमर्जन्सी आहे का. पाठवून द्या. आम्ही पेशंट तुमच्याकडे शिफ्ट करत आहोत. मला त्यांचं रक्तगट कळेल का. ओ निगेटिव्ह. अच्छा सिस्टर. येस मॅम. आपल्याला लवकरात लवकर रक्ताची गरज लागणार आहे. तुम्ही लवकरात लवकर रक्ताची व्यवस्था करा आणि ओटी रेडी करा. ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. हॅलो ब्लड बँक. मी केअली हॉस्पिटलमधून बोलतेय. आम्हाला ओ निगेटिव्ह ब्लडची खूप गरज आहे तर तुम्ही लवकरात लवकर त्याची सोय करा. ऋतुजा केली हॉस्पिटलमधून कॉल आलेला. लवकरात लवकर ओ निगेटिव्ह ब्लडची आहे का बघा. प्लीज त्यांना तिथे पोच कर. हो मॅडम आम्ही बघतो आपल्याकडे असेल तर आम्ही तिथे पोच करतो. एक प्रॉब्लेम झालाय. सध्या तरी आपल्याकडे ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप अवेलेबल नाहीये. आणि इतक्या रात्री आपण काय करू शकतो मॅडम. अगं ऋतुजा असं कसं खूप इमर्जन्सी आहे ग. मॅडम आपण दुसऱ्या ब्लड बँकला एकदा कॉन्टॅक्ट करून बघूया. हो ठीक आहे मी बघते. तुम्ही पण बघा. हो मॅडम. हॅलो हां विशुद्ध ब्लड बँक. ऐका ना इमर्जन्सी आहे. प्लीज ओ निगेटिव्ह ब्लड असेल तर प्लीज अरेंज करा ना. सर होते का बघा ना प्लीज. खूप इमर्जन्सी आहे सर. सर प्लीज होते का बघा ना. बरं ठीक आहे. तुझ्या नाही होते ग. मॅडम मलाही कुठेच नाही मिळत आहे. आता काय करायचं अगं आपण. लिस्ट में ओ नेगेटिव ब्लड ग्रुप के लोग का लिस्ट है. आप एक बार देखो. ठीक आहे ठीक आहे. ऋतुजा हे बघ एकदा. मॅडम यात एक माणूस आहे ज्याचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. पण हे खूप लांब आहे. आपल्याला इथे प्रत्यक्ष जावं लागेल असं वाटतंय. हो हो ऋतुजा आपल्याला गेलं पाहिजे. इमर्जन्सी आहे ग. चला आपण जाऊयात. चला चला आपण बघू. कोणी आहे का. कोण हवे तुम्हाला. काय तुमचं एवढं रात्री
प्लीज. प्रतीकचे पाटील इथेच राहतात काय? नाही नाही, इथे पाटील नावाचं कोणीही राहत नाही. मॅडम तिकडे बघूया. कोणी आहे का? एवढ्या रात्री काय आहे तुमचं? मिस्टर पाटील इथेच राहतात का मग? इथे कोणी पाटील वगैरे राहत नाही. ऋतुजा काय करायचं गं? हे बघ त्यांचा कॉल येतो मला सारखं. खूप इमर्जन्सी आहे ऋतुजा. मॅडम वेळ खूप चाललाय, काय करावं काहीच समजत नाहीये. आपण एक काम करूयात, आपण दुसरीकडे जाऊन बघूयात. चला. हो मॅडम. मॅडम आता एवढे प्रयत्न तर आपण केले, एक शेवटचा प्रयत्न करून बघूया ना प्लीज. शेवटचं चान्स. बरोबर, चला आपण वेळ नको वाया घालवूयात. चला. कोणी आहे का घरात? कोणी आहे का? बघा मी सांगते तुम्हाला, कोणी नाही आहे. चला, इमर्जन्सी आहे. काका कोणी आहे का? बोला. सर मिस्टर पाटील तुम्हीच आहात का? हो मीच मिस्टर पाटील. सर तुमचं ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे असं मला कळलं. हो सर ऍक्च्युली एक इमर्जन्सी होती, तुम्ही प्लीज आमच्यासोबत रक्तदानासाठी येऊ शकता का? अहो पण आता ठीक आहे, मला 1-2 मिनिटं द्या, मी शर्ट घालून येईल. ठीक है सर. आपको ढीला छोड़िएगा, मैं आपके हाथ में टॉर्निकेट बांधूंगा, मोती बांध लीजिए. कुछ नहीं होगा, बस सुई चुभते इतना दर्द होगा. ठीक है. इसको प्रेस करिए. हाथ सोने दीजिएगा. धन्यवाद सर, आपने हमारी सरकार किया. ची मदत करू सर. ते आमच्यात काय आहे ना, तरी प्रेत असलं तर दार उघडं ठेवायचं असतं. प्रेत? सर म्हणजे? काल संध्याकाळीच माझी मुलगी टॉक्सिकेशनमुळे वारली. अजूनही नातेवाईक येत आहे की जिथे संस्काराची विधी पूर्ण करायची आहे, त्यामुळे दार उघडं ठेवली. सर खरंच सॉरी सर. सर तुम्ही एवढ्या अशा परिस्थितीत पण सर तुम्ही आमच्यासोबत आलात. सर थँक्यू सो मच सर. सर इतका मोठा प्रसंग तुमच्यावर ओढवलाय, अगदी पोटची मुलगी गेली, तरी सुद्धा मनाचा एवढा मोठेपणा दाखवत तुम्ही आमच्यासोबत एवढ्या रात्री कसे आलात सर? अहो जन्म मृत्यू हे माझ्या हातात नाही ना, पण रक्त तरी माझ्याकडे आहे. रक्त आज दिलं तर उद्या परत तयार होऊ शकतं. त्यामुळं एक रक्तदान देऊन मी एखाद्याचा जीव तरी वाचवू शकलो. माझी मुलगी गेली हो, दुसऱ्या कुणाची वाचली तर काय वाईट आहे. तर बघितलं ना मंडळी, रक्तदानाचं महत्व. तर रक्तदानाचं एवढं मोठं महत्व असताना सुद्धा आपल्या मनात किती गैरसमज आहेत नाही का? काय ते गैरसमज? कोणी म्हणते इम्युनिटी, कोणी म्हणते मी स्त्री आहे, तर कोणी म्हणते मी शाकाहार. पण रक्तदानाने दरवर्षी अनेकांचे जीवदान वाचले आहे. खूप गंभीर परिस्थितीमध्ये, सर्जरीमध्ये, गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचवण्याचे कार्य हे रक्तदान करते. पण मॅडम आमच्या लोकांना प्रश्न पडलाय हो की नक्की रक्तदान करायचं कोणी? तर रक्तदान 18 ते 65 वयोगटातील लोकांनी कोणीही करू शकतं. पण जर मधुमेह आणि जर पेशंट इन्सुलिन घेत असेल तर त्यांनी रक्तदान करू नये. मॅडम रक्तदान करताना शरीरात कोणते घटक किती प्रमाणात असले पाहिजे हे जरा एकदा आमच्या लोकांना सांगाल का? हो, रक्तदान करताना तुमचं हिमोग्लोबिन हे 12.5 हवं. आणि असं काही नाही हो रक्तदान केलं की आपलं रक्त जातं. रक्तदान केल्यावर त्यास 24 तासात तुमच्या रक्ताची तुमच्या शरीरात परत पूर्ती होते. मॅडम आता एवढं सगळं सांगितलं, कधी करायचं, कोणी करायचं, सगळं सांगितलं, पण आता फायदे सुद्धा ऐकले पाहिजेत की नाही? हो, जे नियमितपणे रक्तदान करतात ते मधुमेह, कॅन्सर आणि हृदयरोग अशा अति गंभीर आजारांपासून दूर राहतात. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की रक्तदानासारखं मोठं दान नाही, रक्तदानासारखं पुण्य कोणतं नाही. तुम्ही देवधर्म करा, तुम्ही देवाच्या पाया पडा, पूजा करा, पण ह्या पलीकडे जाऊन जर आपण कोणाला आपल्या रक्तदानाने जीवनदान देऊ शकत असू तर त्यापेक्षा मोठं कोणतंही
नाही आणि म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा म्हणतो धन दौलत नवे विद्यादानहून श्रेष्ठ मंडळी रक्तदान हे दान खरे जी जी रे जी विद्यादानहून श्रेष्ठ मंडळी रक्तदान हे दान खरे जी जी रे जी रक्तदान का पुण्य महान